सहसा जेव्हा आपण एखाद्या पौराणिक कथेबद्दल किंवा देवतेबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? हां, भव्य मंदिरे, पूजा अर्चा किंवा लहानपणी आजी-आजोबांकडून ऐकलेल्या जुन्या कथा. अगदी बरोबर. पण आज आपण एका वेगळ्याच प्रवासाला निघणार आहोत. कारण उद्या म्हणजे 2 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण देशभरात हनुमान जयंती खूप उत्साहात साजरी होणार आहे. हो ना, साहजिकच सगळीकडे तोच एक विषय असेल. हो, पण आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण केवळ कथांच्या पृष्ठभागावर थांबणार नाही आहोत. आपल्याला जे अभ्यास साहित्य आणि नोट्स मिळाले आहेत ना, त्याच्या आधारे आपण या विषयाकडे एका अगदी वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहणार आहोत. अच्छा, म्हणजे नक्की काय करणार आहोत आपण? म्हणजे जर मी असं म्हटलं, की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या या साहित्यामध्ये आजच्या 21व्या शतकातील ताणतणाव, चिंता आणि सतत जे आपलं लक्ष विचलित होतं ना, या समस्येवर एक अतिशय अचूक उपाय दडलेला आहे तर. बापरे! हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा आहे. एक्झॅक्टली. कारण आपण अनेकदा या सर्व गोष्टी केवळ श्रद्धेचा किंवा धार्मिक चौकटीतून पाहतो. एक्झॅक्टली. पण जेव्हा या साहित्याचं मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक अंगाने विश्लेषण केलं जातं ना, तेव्हा एक वेगळंच चित्र उभं राहतं. हे केवळ एका देवतेचं वर्णन नाहीये, तर मानवी मानसशास्त्र, ऊर्जेचं व्यवस्थापन आणि सर्वोच्च एकाग्रता कशी मिळवावी याचं एक अत्यंत प्रगत मॅन्युअल आहे हे. क्या बात है. भीती आणि चिंता कमी करून एखाद्या माणसाने स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा यामागील विज्ञान आज उलगडणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच हे विश्लेषण आजच्या धक्काधकीच्या जीवनात एक ब्लूप्रिंट फॉर लाईफ किंवा जीवन जगण्याची एक पद्धत ठरू शकतं. तर आपण थेट मुळाकडे जाऊया. हो, नक्कीच. या साहित्यातून जाताना हनुमानांची ओळख साहजिकच त्यांच्या अफाट ताकदीपासून होते. माता अंजनी आणि केसरी यांचे पुत्र, ज्यांना आपण वायुपुत्र म्हणतो, अगदी बरोबर. लहानपणी सूर्याला फळ समजून खाण्याचा प्रयत्न करण्याची कथा असो किंवा रामायणात राम-लक्ष्मणांची भेट घडवून आणणे असो. हां. आणि सीतेचा शोध घेणे किंवा लक्ष्मणांसाठी संपूर्ण संजीवनी पर्वतच उचलून आणणे. हो ना, या सर्व गोष्टी अपार शक्ती आणि सर्वोच्च बुद्धिमत्ता दर्शवतात. पण हे सर्व वाचताना माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. कोणता प्रश्न? हे पहा, जर आपण आजच्या भाषेचा वापर केला तर हनुमान म्हणजे एखाद्या सुपर कम्प्युटरसारखे भासतात, ज्याची ताकद आणि प्रोसेसिंग पॉवर अमर्याद आहे. अच्छा. हं. पण या सुपर कम्प्युटरची जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, ती मात्र पूर्णपणे निस्वार्थ भक्ती आणि अहंकाराच्या अभावावर चालते. खूप छान तुलना आहे ही. हो ना, कारण आजच्या जगात जिथे थोडंसं यश मिळालं तरी माणसाचा अहंकार जागा होतो, तिथे इतकी प्रचंड ताकद आणि बुद्धिमत्ता असूनही एखादी व्यक्ती इतकी नम्र कशी राहू शकते, हा माझा प्रश्न आहे. खरं तर यामागील मानसशास्त्र खूप रंजक आहे. ही नम्रता केवळ एखादा जन्मजात स्वभाव नाहीये. बरं. साहित्यात जांबवंतांच्या कथेचा जो संदर्भ दिलाय ना, तो ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर देतो. हनुमानांना एका शापामुळे त्यांच्या स्वतःच्या अमर्याद शक्तीचा विसर पडला होता. अच्छा, तो समुद्र ओलांडतानाचा प्रसंग ना? अगदी तेच. जेव्हा सीतेच्या शोधासाठी अथांग समुद्र ओलांडण्याचं आव्हान उभं राहिलं, तेव्हा सर्व वानरसेना हताश झाली होती. त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. त्यावेळी जांबवंतांनी हनुमानांना त्यांच्या खऱ्या ताकदीची आठवण करून दिली. एक मिनिट थांबा. म्हणजे जांबवंतांनी त्यांना कोणतीही नवीन शक्ती किंवा अस्त्र दिले नाही. अजिबात नाही. म्हणजे त्यांनी फक्त जे आधीपासूनच त्यांच्यात होतं त्याची जाणीव करून दिली. एक्झॅक्टली. जांबवंतांनी केवळ तो विसरलेला आरसा त्यांच्यासमोर धरला. आणि हाच तो मोठा धडा आहे. मानवी मनाच्या बाबतीतही असंच होतं. म्हणजे आपल्या सर्वांमध्ये अशी ताकद असते असं म्हणायचंय तुम्हाला? हो ना. माणसाच्या आत प्रचंड सुप्त ताकद लपलेली असते. पण दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि नकारात्मकतेमुळे आपण ती विसरून जातो. बरोबर. ती ताकद ओळखण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी एखाद्या योग्य मार्गदर्शकाची किंवा मेंटरची गरज असते. जेव्हा एखाद्याला हे समजतं की आपली खरी ताकद बाहेरून मिळालेली नाहीये, ती आधीपासूनच आपल्यात होती, तेव्हा तो अहंकार आपोआप गळून पडतो. ताकद असण्यापेक्षा ती योग्य वेळी ओळखून एका मोठ्या उद्देशासाठी वळवता येणं, हे त्या नम्रतेचं खरं कारण आहे. ठीक आहे. आपण हे जरा उलगडून पाहूया. कारण जर अशी सुप्त शक्ती आधीपासूनच प्रत्येक मानवात अस्तित्वात आहे, तर ती प्रत्यक्षात मिळवायची कशी? हा महत्वाचा मुद्दा आहे. या साहित्यात वानर या प्रतीकाचा खूप सखोल अर्थ दडलेला दिसतो. आपण नेहमी वानर म्हणजे माकड असा शब्दशः अर्थ घेतो. बरोबर. पण इंग्रजीत याला मंकी माइंड असं म्हटलं जातं. सतत एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उड्या मारणारं चंचल मन. हे रूपक अत्यंत अचूक आहे.
मानवी मन हे मुळातच वानरासारखं चंचल असते, पण हनुमानांचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी ह्या चंचल मनावर पूर्ण विजय मिळवला होता. अच्छा. साहित्यात त्यांना ब्रह्मचरी म्हटले आहे. आजच्या काळात या शब्दाचा अर्थ केवळ एका विशिष्ट जीवनशैलीपुरता मर्यादित केला जातो. हो, साहजिकच लोक तसाच अर्थ घेतात. पण याच्या मुळाशी गेल्यास ब्रह्मचर्य म्हणजे स्वतःच्या ऊर्जेचे आणि लक्षाचे म्हणजे फोकसचे सर्वोच्च नियंत्रण. इथेच मला एक आधुनिक उदाहरण द्यावंसं वाटतं. आजच्या काळात जिथे मोबाईल नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि माहितीचा सतत भडीमार होत असतो, अगदी रोजचाच त्रास आहे हा. हो ना, तिथे असा फोकस खरोखर शक्य आहे का? हे म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सतत बॅकग्राऊंडला अनेक अनावश्यक ॲप सुरू असतात, जी आपली बॅटरी संपवतात. क्या बात आहे, खूप छान उपमा आहे ही. हे वानरमन शांत करणे म्हणजे हे सर्व बॅकग्राऊंड ॲप्स कायमस्वरूपी बंद करून मुख्य आणि महत्त्वाच्या कामासाठी पूर्ण बॅटरी वाचवण्यासारखे नाही का? अगदी 100%. या उदाहरणावरून एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. जेव्हा हे अनावश्यक विचाररूपी ॲप्स बॅकग्राऊंडला सुरू असतात ना, तेव्हा मानवी ऊर्जा विनाकारण खर्च होते. आणि म्हणूनच माणसं शारीरिक काम न करताही मानसिकदृष्ट्या थकून जातात. एक्झॅक्टली. यावर उपाय काय? तर आयुर्वेद आणि योगशास्त्रामध्ये हनुमानांना प्राणशक्ती म्हणजेच लाईफ फोर्सचे प्रतीक मानले गेले आहे. आपण जो प्राणायाम करतो तो याच तत्वावर आधारित आहे. पण श्वास आणि मनाचा नेमका संबंध काय? म्हणजे फक्त श्वास घेतल्याने मन कसं काय शांत होऊ शकतं? कारण श्वास आणि मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा माणूस घाबरलेला किंवा रागात असतो तेव्हा त्याचा श्वास कसा असतो? साहजिकच तो उथळ आणि वेगवान असतो. बरोबर. या उलट जेव्हा माणूस शांत झोपलेला असतो तेव्हा श्वास संथ आणि खोल असतो. श्वासाची गती ही थेट मेंदूतील मज्जासंस्थेशी म्हणजेच नर्वस सिस्टमशी जोडलेली असते. अच्छा, म्हणजे हे पूर्ण सायन्स आहे. हो ना. जेव्हा संथ आणि स्थिर श्वास घेतला जातो तेव्हा मेंदूला संदेश जातो की आजूबाजूला कोणताही धोका नाहीये. यामुळे ताण निर्माण करणारी संप्रेरके कमी होतात आणि हे जे मंकी माइंड आहे ना ते आपोआप एकाग्र होऊ लागते. हनुमानांनी आपल्या प्राणावर नियंत्रण मिळवले होते, त्यामुळे ते कोणत्याही बाह्य प्रलोभनांना किंवा विचलनाला बळी पडत नसत. बाप रे, म्हणजे हे जे फोकस किंवा एकाग्रतेचं रहस्य आहे ते कुठल्याही महागड्या कोर्समध्ये नसून आपल्या स्वतःच्या श्वासामध्ये दडलेलं आहे. अगदी खरंय. पण इथे एक पुढचा प्रश्न निर्माण होतो. समजा एखाद्याने मनावर नियंत्रण मिळवले आणि ऊर्जा निर्माण केली, पण ती ऊर्जा योग्य दिशेने कशी वळवायची आणि आजूबाजूच्या नकारात्मकतेपासून स्वतःचं रक्षण कसे करायचे? या नोट्समध्ये हनुमान चालीसे आणि पंचमुखी हनुमान यांसारख्या गोष्टींचा खूप मोठा उल्लेख आहे. या साहित्यातील सर्वात प्रगत भाग इथेच सुरू होतो. बघायला गेलं तर आपण हनुमान चालिसेकडे केवळ एक प्रार्थना म्हणून पाहतो. हो, बहुतेक लोक तसंच पाहतात. पण त्याची रचना पाहिल्यास ती 40 चौपायांची एक अतिशय गुंतागुंतीची आणि प्रगत अशी ऊर्जा प्रणाली आहे. एक मिनिट, ऊर्जा प्रणाली म्हणजे हे एखाद्या आधुनिक साऊंड थेरपीसारखं काम करतं का? कारण आजकाल विशिष्ट फ्रिक्वेन्सी वापरून नैराश्य कमी करणारे ऑडिओ ट्रॅक्स खूप लोकप्रिय होत आहेत. हे अगदी तसंच आहे, पण हजारो पटींनी अधिक प्रभावी. हनुमान चालिसा ही खरोखरच एक साऊंड हिलिंग किंवा व्हायब्रेशन पॉवर प्रणाली आहे. अच्छा. त्यातील शब्दांची आणि ध्वनीची रचना, विशिष्ट मात्रा आणि ताल अशा प्रकारे गुंफलेले आहेत की जेव्हा त्याचे नियमित आणि एका विशिष्ट लयीत पठण केलं जातं ना, तेव्हा शरीरात एक प्रकारची स्पंदने किंवा व्हायब्रेशन्स निर्माण होतात. या स्पंदनांमुळे मेंदूतील ताण कमी करणारे न्यूरॉन सक्रिय होतात. क्या बात आहे. म्हणजे ह्याचा थेट शारीरिक परिणाम होतो. हो ना. हे केवळ मानसिक समाधान देत नाही, तर शारीरिक पातळीवर कॉर्टिसॉल सारख्या तणावाचा हॉर्मोन्सची पातळी खाली आणण्याचं काम करतं. हे खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे शब्दांच्या उच्चारातून मानवी न्यूरोलॉजीवर नियंत्रण मिळवण्याचं हे शास्त्र आहे. अगदी बरोबर. आणि याच नोट्समध्ये पंचमुखी हनुमान या रूपाचाही मोठा संदर्भ आहे. वरवर पाहता 5 मुखी असलेले हे रूप थोडे गूढ आणि समजायला कठीण वाटते. या 5 मुखांमागे काही विशिष्ट लॉजिक आहे का? नक्कीच आहे. हे केवळ एक पौराणिक चित्र नाहीये. जर आपण याला मानवी असुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर माणसाला कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते? शारीरिक धोके असतील, आर्थिक प्रश्न असतील. बरोबर. शारीरिक धोके, मानसिक आजार, आर्थिक अस्थिरता, अज्ञान आणि अकारण येणारी नकारात्मकता.
हे जे पंचमुखी रूप आहे ना, ते या सर्व भीतींवर मात करण्यासाठी दिलेलं 360 डिग्री प्रोटेक्शन म्हणजेच सर्वसमावेशक संरक्षणाचे प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक मुख एका विशिष्ट समस्येवर उपाय आहे. अगदी तसंच. यात पहिले मुख नरसिंहाचे आहे, जे बाह्य शत्रू आणि वाईट शक्तींचा नाश करण्याचं प्रतीक आहे. दुसरे मुख गरुडाचे आहे, जे आजूबाजूच्या विषारी विचारांवर आणि नकारात्मकतेवर नियंत्रण ठेवते. म्हणजे टॉक्सिक लोकांपासून. रक्षण. एक्झॅक्टली. तिसरे वराहाचे मुख आहे, जे पृथ्वीचे म्हणजेच माणसाच्या भौतिक आणि आर्थिक अस्तित्वाचे रक्षण करते. चौथे हयग्रीवाचे मुख, जे स्पष्ट ज्ञान आणि बुद्धी देते, जेणेकरून माणूस गोंधळून जाणार नाही. आणि पाचवे स्वतः हनुमानाचे मुख, जे अढळ भक्ती आणि आंतरिक शक्तीचे प्रतीक आहे. बापरे, हे खूपच सखोल आहे. हो ना. जेव्हा एखादा माणूस या सर्व बाजूंनी स्वतःला सुरक्षित समजतो, तेव्हा त्याची कोणतीही ऊर्जा भीतीपोटी वाया जात नाही. हे खरंच एक संपूर्ण मानसिक आणि भावनिक कवच आहे. माणसाच्या प्रत्येक असुरक्षिततेला यात कव्हर करण्यात आलाय. बरोबर. आणि याच संदर्भात शनिदेवांच्या कथेचा जो उल्लेख आहे ना, तोही खूप बोलका आहे. या नोट्समध्ये असं लिहिलंय की शनिदेवांनी हनुमानांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण पराभूत झाल्यावर वचन दिले की ते हनुमान भक्तांना कधीही त्रास देणार नाहीत. म्हणूनच शनिवारी विशेष पूजा केली जाते. हां, या कथेमागील रूपक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्र आणि मानवी समजुतीनुसार शनिदेव हे कर्म, शिस्त आणि आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षांचे प्रतीक मानले जातात. हो, 7.5 वगैरे आपण म्हणतोच. हो ना. मानवी आयुष्यात येणारी सर्वात मोठी संकटे किंवा जो रेझिस्टन्स असतो, तो शनीच्या रूपात पाहिला जातो. अच्छा. जेव्हा साहित्य असे सांगते की हनुमानांनी शनीवर विजय मिळवला, त्याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीने स्वतःच्या वानरमनावर पूर्ण ताबा मिळवला आहे, ज्याचा स्वतःच्या प्राणावर म्हणजे श्वासावर नियंत्रण आहे, अशा व्यक्तीला आयुष्यातील कोणतेही मोठे संकट किंवा कठीण परिस्थिती विचलित करू शकत नाही. तो बाह्य परिस्थितीचा गुलाम राहत नाही. यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ही ऊर्जा आणि हे संरक्षण केवळ एखाद्या विशिष्ट काळापुरते किंवा युगापुरते मर्यादित नाहीये. ते कोणत्याही काळात लागू पडते. अगदी खरंय. म्हणूनच बहुधा या साहित्यात हनुमानांना चिरंजीवी म्हणजेच अमर मानले जाते. ते आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत अशी दृढ श्रद्धा आहे लोकांची. हो, ती श्रद्धा खूप प्रबळ आहे. चिरंजीवी असण्याचा अर्थ केवळ शारीरिक अमरत्व नसून ती एक अशी ऊर्जा आहे जी कालातीत किंवा टाइमलेस आहे. पण इथे मला या अभ्यास साहित्यातील एका मोठ्या विरोधाभासावर थोडी चर्चा करायची आहे. कोणता विरोधाभास? रामायणातील त्यांची भूमिका पहा. ते अत्यंत आक्रमक आहेत. पुढाकार घेऊन युद्ध करत आहेत. संजीवनी पर्वत उचलून आणत आहेत. बरोबर आहे. पण जेव्हा आपण महाभारताचा संदर्भ पाहतो, तिथे त्यांची भेट आधी भीमाशी होते, जे स्वतः वायुपुत्र आहेत. आणि नंतर कुरुक्षेत्राच्या युद्धात ते अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर विराजमान असतात. रामायणात सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेणारा हा योद्धा महाभारतात मात्र रथाच्या ध्वजावर बसून फक्त शांतपणे निरीक्षण का करत होता? त्यांनी महाभारतात प्रत्यक्ष युद्ध का नाही केले? हां, या संपूर्ण साहित्यातील सर्वात प्रगल्भ असा भाग आहे मी सांगेन. यामुळे शक्तीच्या वापराविषयी एक अत्यंत महत्वाची शिकवण मिळते आपल्याला. ती कशी? हनुमान हे एका स्थिर न बदलणाऱ्या व्यक्तीचे नाही, तर एका जिवंत ऊर्जेचे म्हणजेच लिव्हिंग एनर्जीचे प्रतीक आहेत. अच्छा. जिवंत ऊर्जा नेहमी काळानुसार आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलते. रामायणाच्या काळात जेव्हा श्रीरामांना प्रत्यक्ष मदतीची आणि पुढाकाराची गरज होती, तेव्हा ते आघाडीवर होते. हां, तेव्हा त्यांनी सगळं स्वतःच्या खांद्यावर घेतलं होतं. एक्झॅक्टली. पण महाभारतात परिस्थिती वेगळी होती. तिथे युद्ध अर्जुनाचे होते. अर्जुनाने स्वतःचा लढा स्वतः लढणं गरजेचे होते. अच्छा, म्हणजे जर त्यांनी अर्जुनाच्या जागी युद्ध केले असते तर तो अर्जुनावर अन्याय झाला असता. हो ना, नेमकं तेच. तिथे त्यांनी एक मार्गदर्शक आणि संरक्षकाची म्हणजे एका पॅसिव्ह सपोर्टची भूमिका स्वीकारली. अर्जुनाच्या रथावर, ध्वजावर राहून ते केवळ मानसिक धैर्य देत होते. ऊर्जा तीच होती, ताकद तीच होती, पण तिचा प्रवाह परिस्थितीनुसार बदलला होता. आपण कधी पुढे जाऊन पुढाकार घ्यायचा आणि कधी मागे थांबून इतरांना त्यांची लढाई लढण्यासाठी फक्त सक्षम करायचं. क्या बात आहे. हे समजणे हेच सर्वोच्च बुद्धिमत्तेचे आणि इमोशनल इंटेलिजन्सचे लक्षण आहे. एखाद्या चांगल्या लीडरला किंवा मार्गदर्शकाला हेच तर अपेक्षित असतं. हे खरंच विचार बदलायला लावणारं आहे. आणि याच भक्ती आणि प्रेमापोटी त्यांना सिंदूर अत्यंत प्रिय असल्याचे साहित्यात म्हटले आहे.
हो, ती कथा पण खूप सुंदर आहे. स्वतःची कोणतीही वैयक्तिक महत्वाकांक्षा न ठेवता केवळ दुसऱ्यावरील नितांत प्रेमापोटी स्वतःला समर्पित करणे हे या सिंदुराच्या कथेवरून स्पष्ट होते. आणि हीच ती ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला होता. हो, तो सुपर कॉम्प्युटरचा संदर्भ. अगदी तेच. अमर्याद शक्ती असूनही जेव्हा कृतीमागील मूळ प्रेरणा ही निव्वळ भक्ती आणि अहंकाराचा अभाव असते, तेव्हाच अशी अथांग आणि चिरंजीवी ऊर्जा निर्माण होऊ शकते. जाणारे देव नाहीत तर मंकी माइंड म्हणजे चंचल मनावर नियंत्रण कसं मिळवावं, अहंकाररहित सेवा कशी करावी आणि संकटांशी लढण्याची ताकद कशी निर्माण करावी याचे एक जिवंत आणि प्रॅक्टिकल रोल मॉडेल आहेत ते. हो, अगदी. कुणासाठीही. मग ते एकाग्रतेसाठी धडपडणारे विद्यार्थी असोत, मानसिक आणि शारीरिक ताकदीची गरज असलेले खेळाडू असोत किंवा रोजच्या डेडलाईन्स आणि ताणतणावाचा सामना करणारे आजचे व्यावसायिक असोत, हे साहित्य सर्वांसाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे. हो, आणि या सर्व अभ्यासाचा मुख्य गाभा हाच आहे की शक्ती आणि शांती या दोन्ही गोष्टी आपल्याला बाहेरच्या जगात शोधून मिळणार नाहीत. त्या आतूनच निर्माण कराव्या लागतात. हनुमानांचं जीवन हा याच अंतर्गत प्रवासाचा नकाशा आहे. शरीर आणि मन मजबूत असले आणि उद्देश स्पष्ट असला की कोणत्याही समस्येवर मात करणं शक्य होतं. अगदी खरंय. आजच्या या चर्चेचा शेवट करताना मला एका वेगळ्याच विचारावर प्रकाश टाकायचा आहे. बरं. संपूर्ण अभ्यासात आपण वारंवार पाहिले की हनुमान हे प्राण आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत. रामायणात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी संजीवनी पर्वतासाठी हजारो मैलांचा प्रवास केला, अनेक संकटांचा सामना केला आणि अशक्य ते शक्य करून दाखवले. हां. पण आजच्या या माहितीच्या आणि धावपळीच्या युगात, जिथे माणसाचं मन सतत विचलित असते, तिथे आपल्या स्वतःच्या आत कुठेतरी हरवलेली ती संजीवनी शोधण्यासाठी आपल्याला हजारो मैल दूर जाण्याची काहीच गरज नाहीये. अच्छा. कदाचित कामाच्या गडबडीत घेतलेला एक शांत, खोल श्वास, तो नकळत केलेला प्राणायाम आणि या सतत धावणाऱ्या चंचल मनाला जाणीवपूर्वक दिलेला एक क्षणभरचा विराम, हीच ती संजीवनी आहे. क्या बात आहे. ही संजीवनी बाहेर नाहीये, तर आपल्या आतच दडलेली आहे. ती ओळखणे हीच आजच्या काळातील आपली स्वतःची लंका जिंकण्याची सर्वात मोठी सुरुवात असू शकते. यावर नक्की विचार करा.